पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार तुषार साहनी, सीमा सावळे, राजश्री गागरे आणि अश्विनी बाबळे यांनी आपल्या 4 सदस्यीय पॅनलसह निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला। आज सकाळी 10 वाजता श्री गणेश मंदिरात आरती करून नागरिकांच्या उपस्थितीत या प्रचाराला सुरुवात करण्यात आली। यावेळी चारही उमेदवारांनी गटातटाचे राजकारण न करता केवळ विकास कामांच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली संधी ही विकासासाठी सोन्याची ठरेल असा विश्वास व्यक्त करत प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच निवडणुकीचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। निवडणुकीकडे खरंच अजितदादांनी आता क्षमतांनी सगळ्या मुद्दे सांगितलेलेच आहेत। त्याच्यामुळे पण ह्या अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे डेव्हलपमेंटचे मुद्दे जे आहेत, जे आपले आता ताईंनी सांगितले की आपला भ्रष्टाचार असेल किंवा आपल्या नागरिक सुविधांचे जेवढे फक्त नावाला फक्त दाखवतात मग काम झिरो आहेत, त्या मुद्द्यावरती ते इलेक्शन होईल। नागरिकांना काय आव्हान करा? त्या नागरिकांना हेच आवाहन करेल की बाबा आम्हाला एकदा संधी द्या। म्हणजे आमचे आता ताईंनी तर 15 वर्ष यांचा अनुभव खाली आमच्या पॅनल आहेच, पण आम्हाला पण नौके उमेदवार आम्ही आहे, तर आम्हाला सगळ्यांना त्यांनी संधी द्यावी। खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष सामान्य जनतेचा विचार करणारा पक्ष आहे। महिलांना आरक्षणही आदरणीय पवार साहेबांनी दिलेलं आहे आणि ताईंनी जसं सांगितलं की 50 ते 75 केलं या प्रभागामध्ये। एक वेगळेपण आहे आमचा पॅनल जो आहे, तर याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सगळे बाहेर गावचे आहे। संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्व आम्ही इथे आपल्या समोर आहोत। धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई असणार आहे, ही दहशतवादाविरुद्धची लढाई असणार आहे। जसं ताईंनी सांगितलं, आता जर तुम्ही चुकले, आता जर कुठल्याही दबावाला बळी पडले तर 5 वर्ष तुम्हाला हेच सहन करावं लागेल। आज जर आपण पाहिलं तर आम्हाला आतून फोन येतात ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली की ताई आम्हाला आनंद वाटतोय की आजपर्यंत मी राजकीय क्षेत्रात जरी नसले, सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जेव्हा मला उमेदवारी दिली तर सगळीकडून हेच प्रतिसाद येत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा काम करणाऱ्यांचा विचार करतो। आज जर आपण पाहिलं की समोरच्या पक्षामध्ये आवक वाढलेली आहे, निष्ठावंतांना डावललं जात आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या एक सामान्य स्त्रीला, एक उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असणाऱ्या सुशिक्षित व्यक्तिमत्वाला तुम्ही संधी दिली। तुषार भाऊंबरोबर काय अन्याय झालेला आहे आपण पाहिलेलं होतं, त्यांना न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिला। अश्विनीताईंचे जे पती आहे 2 वेळा नगरसेवक राहिलेले, सीमाताई आमची तडफदार नगरसेविका, सभागृहामध्ये प्रत्येक मुद्द्यावर बोलणाऱ्या, भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्या आमच्या गुरुमय्या आमच्या सोबत आहे। जनतेने, आमच्या मायबाप जनतेने आम्हाला पाठिंबा दिलं आणि सारासार जर विचार केला की कसं नेतृत्व इंद्रायणी नगर प्रभागामध्ये पाहिजे, सभागृहामध्ये बोलता आलं पाहिजे, मुद्दे मांडता आले पाहिजे, निधी आणता आला पाहिजे, असं नेतृत्व तुम्ही जर निवडून दिलं तर नक्कीच आम्ही दादांचा शब्द सार्थ करू। तुमच्या जनतेच्या विश्वासाबरोबर आम्ही काम करू, पारदर्शकपणे व्यवहार करू, कारण आमच्या 4ही उमेदवारांचं पोट पाणी धंदा राजकारण नाहीये। आम्ही वेल सेटल आहे सगळे, आम्ही फक्त समाजसेवा करायची म्हणून राजकारणात आहोत आणि आपण सगळ्यांनी आम्हाला संधी द्या। नक्कीच इथं परिवर्तन घडणार, लाट आलेली आहे, वारं बदललेलं आहे।